सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश होते. एक लक्षात घ्या, भूषण गवई आहे. नाही मी काही बोलणार नाही. तुम्ही न्यायालयीन प्रक्रियेवरती प्रश्न विचारणं चुकीचं आहे. न्यायालयीन प्रक्रियेवरती तुम्ही अशा प्रकारचे प्रश्न विचारू शकत नाही, कारण शेवटी आम्ही काहीतरी राजकीय लोक एक भूमिका मांडतो आणि ती योग्य नसते. मग आम्हाला जरी बरं वाटत असलं तरी न्यायालयावरती ज्याच्यावर सुनावणी सुरू आहे त्याच्यावरती कोणत्याही प्रकारचं मत व्यक्त करू नये हे पथ्य पत्रकारांनी पाळणं गरजेचं आहे. आम्हाला वाटतं आमच्यावरती अन्याय झाला, आम्ही न्याय मागतो. रावसाहेब, आणखी एक विषय होता की जनसुरक्षा विधेयकासंदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उद्धव ठाकरे यांना टीका लावलाय. त्यांचं असं म्हणणं आहे की विधेयक न वाचताच काही जण विरोध करत आहेत आणि कडव्या डाव्या विचारसरणीला नकळत पाठिंबा देण्यासारखा हा विरोध आहे. बघा, देवेंद्र फडणवीस हे, मी असं बोलणार नाही, ते मुख्यमंत्री असल्यामुळे शहाणे आहेत आणि सत्तेपुढे शहाणपण नसते. नरेंद्र मोदी प्रधानमंत्री आहेत म्हणून शहाणे आहेत, किंवा मिस्टर अमित शहा हे गृहमंत्री आहेत म्हणून शहाणे आहेत. ते मूळचे शहाणे नाही आहेत. सत्तेवरती बसलेत म्हणून ते शहाणे आहेत आणि म्हणून त्यांचं ऐकलं जातं, छापलं जातं आणि ऐकलं जातं. डावे कडवे वगैरे सोडून द्यावं. का असतं डावी विचारसरणी असू शकत नाही का? आम्ही या डाव्यांविरुद्ध लढलेलो आहोत. शिवसेनेची स्थापना ही मुंबईमध्ये कडवट डाव्या विचारसरणीविरुद्ध लढून आम्ही शिवसेनेची उभारणी केली बाळासाहेबांनी. तुम्ही डावे कडवट, अमुक कडवट, आता या देशामध्ये जगभरामध्ये डावी विचारसरणी आहेच. रशियामध्ये आहे, त्यानंतर अनेक इतर, चीनमध्ये आहेत कम्युनिस्ट, आर्मेनियामध्ये आहे, युक्रेनमध्ये आहे. डावी विचारसरणी जगभरात आजही आपापल्या पद्धतीनं काम करते. आणि हिंदुस्थानचं म्हणा तर देवेंद्र फडणवीस यांनी कॉम्रेड श्रीपाद अमृत डांगे यांचं नाव ऐकलंय का? नसेल ऐकलं तर त्यांचा इतिहास पहा. कॉम्रेड श्रीपाद अमृत डांगे यांनी या देशात कम्युनिझम आणला, डावी विचारसरणी आणली. सुभाषचंद्र बोस हे सुद्धा डाव्या विचारसरणीचे होते, ज्यांचा पुतळा मोदींनी बसवला आणि त्याने हातात शस्त्र घेतलं होतं. कॉम्रेड रणदिवे, अहिल्या रांगणेकर, ह्या सगळ्या डाव्या विचारसरणीच्या लोकांनी संयुक्त महाराष्ट्रामध्ये मोलाची कामगिरी बजावली. भारतीय जनता पक्ष नव्हता. देशाच्या स्वातंत्र्य लढ्यामध्ये डावे होते, संघ आणि भाजपा नव्हता. हिंदुस्थानच्या स्वातंत्र्य लढ्यामध्ये, क्रांतीच्या कामामध्ये भगतसिंग डाव्या विचारसरणीचा होता, कम्युनिस्ट होता. कॉम्रेड श्रीपाद अमृत डांगे मिरज बॉम्ब खटल्यातले मुख्य आरोपी, ज्याने ब्रिटिशांवर टाकण्यासाठी बॉम्ब निर्माण केले. सेनापती बापट हे डाव्या विचारसरणीचे होते. यांना काय इतिहास माहिती आहे? यांना विषय काय माहिती आहे? यांना माहिती आहे का? कॉम्रेड श्रीपाद अमृत डांगे हे या जगातले एक मराठी माणूस, सन्माननीय कम्युनिस्ट होते. आम्ही त्यांच्या विरुद्ध लढलेलो, आम्हाला माहिती आहे. अहिल्या रांगणेकर, कॉम्रेड गंगाधर रेड्डी, तारा रेड्डी, ह्या डाव्या विचारसरणीच्या लोकांनी संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्यामध्ये, मराठी माणसाच्या लढ्यामध्ये मुंबई महाराष्ट्राला मिळावी म्हणून जबरदस्त योगदान आहे. भारतीय जनता पक्ष, देवेंद्र फडणवीस यांच्या पूर्वजांचं, वैचारिक पूर्वजांचं महाराष्ट्राच्या लढ्यात आणि देशाच्या स्वातंत्र्य लढ्यामध्ये कोणतं योगदान नाही. आणि त्यांच्या अनेक पट योगदान डाव्या चळवळीचं आहे. फॉरवर्ड ब्लॉक जो सुभाषचंद्र बोस यांनी स्थापन केला, हा डाव्या विचारसरणीचा विचार मानणारा पक्ष होता. फॉरवर्ड ब्लॉक हे त्यांना माहीत नसेल तर मी त्यांना शिकवणी द्यायला तयार आहे. आणि ज्या वीरप्पांच्या मुलीला भाजपात प्रवेश दिलेला आहे, ज्या वीरप्पांच्या मुलीला भाजपात प्रवेश दिलेला आहे बरं का, तो एक नक्षलवादी होता आणि तो डाव्या विचारसरणीचा होता. देवेंद्रजी, अभ्यास करा.